नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महापुरुष तसेच समाजसुधारक यांना देण्यात आलेल्या उपाधी आणि त्यांची टोपण नावे या संदर्भातील माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लोकहितवादी या नावाने कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते लोकहितवादी या नावाने? तर याचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख। तर लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला ओळखले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्र के अत्रे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे आचार्य। आचार्य प्र के अत्रे असे आपण त्यांना म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधी यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर कोणती उपाधी देण्यात आली आहे महात्मा गांधी यांना? तर याचे उत्तर आहे राष्ट्रपिता। तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी देण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महानायक तसेच आधुनिक मनू या नावाने कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते महानायक? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महानायक तसेच आधुनिक मनू असेही म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरदार म्हणून कोण ओळखले जातात? तर कोणाला म्हटले जाते सरदार? तर याचे योग्य उत्तर आहे वल्लभभाई पटेल। तर सरदार वल्लभभाई पटेल असे त्यांना ओळखले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गणेश वासुदेव जोशी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सार्वजनिक काका। तर गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव आहे सार्वजनिक काका। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पितामह या नावाने कोणाला संबोधले जाते? तर कोणाला म्हटले जाते पितामह? तर याचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी। तर दादाभाई नौरोजी यांना पितामह म्हणून ओळखले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची कोकिळा असे कोणाला म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाला म्हटले जाते भारताची कोकिळा? तर याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू। तर भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर काय आहे साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव? तर याचे उत्तर आहे पांडुरंग सदाशिव साने। साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या नावाने संबोधले जाते? तर कोणत्या नावाने संबोधले जाते सावरकरांना? तर याचे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर। तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे त्यांना म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाल बाल पाल म्हणून कोणाला संबोधले जाते? तर याचे उत्तर आहे लाल म्हणजेच लाल बहादूर शास्त्री, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकनायक ही उपाधी कोणाला देण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाला देण्यात आलेली आहे लोकनायक ही उपाधी? तर याचे योग्य उत्तर आहे बापूजी आने। तर बापूजी आने यांना लोकनायक म्हणून ओळखले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे? तर काय आहे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव? तर याचे उत्तर आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त। स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते दर्पणकार म्हणून? तर याचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर। दर्पणकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम मोहन रॉय यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर कोणती उपाधी देण्यात आलेली आहे राम मोहन रॉय यांना? तर याचे उत्तर आहे राजा। राजा राममोहन रॉय म्हणून आपण त्यांना ओळखतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकमान्य या नावाने कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते लोकमान्य? तर याचे उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक। तर आपण यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रँगलर या नावाने कोणाला संबोधले जाते? तर कोणाला संबोधले जाते रँगलर? तर याचे उत्तर आहे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे। रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे असे आपण त्यांचा उल्लेख करतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाना पाटील यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते नाना पाटील यांना? तर याचे उत्तर आहे क्रांतिसिंह। क्रांतिसिंह नाना पाटील असे आपण त्यांना म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचे उत्तर आहे महर्षी। महर्षी धोंडो केशव कर्वे अशी त्यांची ओळख आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाहू महाराज यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे राजर्षी। राजर्षी शाहू महाराज। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेताजी म्हणून कोण ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते नेताजी? तर याचे उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने ओळखले जाते।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव? तर याचे उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जवाहरलाल नेहरू यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर कोणती उपाधी देण्यात आलेली आहे जवाहरलाल नेहरू यांना? तर पंडित जवाहरलाल नेहरू असे त्यांना आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंडिता तसेच सरस्वती या नावाने कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते पंडिता तसेच सरस्वती या नावाने? तर याचे उत्तर आहे रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. तर यांना आपण पंडिता रमाबाई किंवा सरस्वती असेही म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सयाजीराव गायकवाड यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर सयाजीराव गायकवाड यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड असे आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे दादोबा दामोदर तर्खडकर. मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून दादोबा दामोदर तर्खडकर हे ओळखले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योगी या नावाने कोणाला संबोधले जाते? याचे उत्तर आहे अरविंद घोष. तर अरविंद घोष यांना योगी या नावाने संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सी राजगोपालाचारी यांना कोणत्या नावाने संबोधले जात? तर कोणत्या नावाने संबोधले जात होते? तर याचे उत्तर आहे राजाजी सी राजगोपालाचारी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महामानव असे कोणाला म्हटले जात? तर कोणाला म्हटले जात होते महामानव? तर याचे उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. तर पंडित मदन मोहन मालवीय यांना महामानव म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर काय आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव? तर विष्णू भिकाजी गोखले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव आहे विष्णू भिकाजी गोखले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाऊराव पाटील यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? याचे उत्तर आहे कर्मवीर. तर आपण त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेनापती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते सेनापती? तर याचे उत्तर आहे सेनापती म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांनाच आपण सेनापती बापट असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने संबोधले जात? तर कोणते नाव दिलेले होते रवींद्रनाथ टागोर यांना? तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असे त्यांना संबोधले जात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रियदर्शनी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते प्रियदर्शनी? तर याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. प्रियदर्शनी या नावाने इंदिरा गांधी यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विनोबा भावे यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे? याचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे असे आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रांतिज्योती असे कोणाला संबोधले जाते? तर कोणाला म्हटले जाते क्रांतिज्योती? तर याचे उत्तर आहे सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असा त्यांचा उल्लेख केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्गारेट नोबेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे भगिनी निवेदिता. मार्गारेट नोबेल यांना भगिनी निवेदिता या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते सरहद गांधी? तर याचे उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयर्न लेडी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते आयर्न लेडी? तर याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. तर आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांची ओळख आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्मयोगी संन्यासी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला म्हटले जाते कर्मयोगी संन्यासी? तर याचे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. तर कर्मयोगी संन्यासी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंजाब केसरी असे कोणाला संबोधले जात? तर कोणाला संबोधले जाते पंजाब केसरी म्हणून? याचे उत्तर आहे लाला लजपत राय. तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी या नावानेही संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरुणा असफअली यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते अरुणा असफअली यांना? तर समर सौदामिनी. अरुणा असफअली यांना समर सौदामिनी या नावानेही ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगजीवन राम यांना कोणत्या नावाने संबोधले जाते? तर काय म्हटले जाते जगजीवन राम यांना? तर बाबू जगजीवन राम असे त्यांना संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे त्रिमूर्ती कोणाला म्हटले जाते?
तर कोण आहेत महाराष्ट्राचे त्रिमूर्ती? तर फिरोजशाह मेहता, न्यायाधीश तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांना महाराष्ट्राचे त्रिमूर्ती असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केशव सीताराम ठाकरे यांना कोणत्या टोपण नावाने संबोधले जात? तर केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव काय होते? तर प्रबोधनकार ठाकरे. केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव होते प्रबोधनकार ठाकरे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात? तर कोणाला म्हणतात लोहपुरुष? तर याचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कस्तुरबा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जात? तर काय म्हणत होते कस्तुरबा गांधी यांना? तर बा. कस्तुरबा गांधी यांना बा असे म्हटले जात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदर्भ केसरी कोणाला म्हटले जाते? तर कोणाला ओळखले जाते विदर्भ केसरी म्हणून? तर याचे उत्तर आहे ब्रिजलाल बियानी. विदर्भ केसरी म्हणून ब्रिजलाल बियानी यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रामकृष्ण परमहंस यांचे नाव काय होते? तर काय होते रामकृष्ण परमहंस यांचे नाव? तर याचे उत्तर आहे गदाधर चट्टोपाध्याय. रामकृष्ण परमहंस यांचे नाव होते गदाधर चट्टोपाध्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील समाज सुधारक तसेच जे महान नेते होते त्यांना देण्यात आलेली टोपण नावे तसेच उपाधी या संदर्भातील माहिती पाहिली. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.